ती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानात हरवली बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया भवारण्य चेदून टाके क्षणात असा एक समर्थ तो त्रिभुवनात म्हणून मी शरण अनन्य आलो मी पाया नमस्कार माझा तुझा गुरुराय. हरि ओम. माऊली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय शांतीचे सागर श्री नाथ महाराज भक्तिशक्तीचा आदर्श समर्थ रामदास जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते हो. आजचा आपला विषय आहे शिवबा आणि तुकोबा. मी विषय लिहिलाय शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज. खरं म्हणजे या विषयावर जेव्हा बोलायला किंवा लिहायला ठरवलं तेव्हा मला ज्ञानेश्वरीची एक ओवी सर्वात प्रथम आठवली, चटकन डोळ्यासमोर आली. कृष्णार्जुनाचे नाते कसे असते? कृष्णार्जुनांचे नाते हे वर्णन कसे केलेले आहे माऊलींनी सांगतात. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाबद्दल म्हणतात की आमच्यात काही वेगळेपणा नाही, तो नर मी नारायण आधीच आम्हा यया काही नरनारायण सिने नाही. आधीच आम्हा यया काही नरनारायणा सिने नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगोहा माझा. अर्जुन व मी आम्हा नरनारायणात वेगळेपणा तसा काही नाही आणि आत्ता ह्या क्षणी अर्जुनाचा माझ्याशी एकरूप होण्याचा किंवा माझा अर्जुनाशी एकरूप होण्याचा हा जो आवेग आहे तो मी आत्ता ह्या क्षणाला, कारण ते उपदेश करत होते, आत्ता ह्या क्षणाला माझ्या ठाईच जिरून जाऊ. तसेच काहीसे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलता येईल. तुकाराम महाराज परमपदाला पोचलेले वैष्णव आणि शिवाजी महाराज शतकातून होणारा धर्मरक्षणार्थ धर्मक्रांतिकारक आदर्श राजा. असा राजा होणं दुर्मिळ आणि असा जगदवंद्य तुकाराम महाराज होणे दुर्मिळ. दोघेही भगवंताचेच अवतार, नरनारायणा काही वेगळेपणा नाही. तुकाराम महाराज व शिवाजी महाराज म्हणजे तुकोबा आणि शिवबा या दोन हिमालयाच्या उंचीपेक्षा अफाट उंची असलेली उत्तुंग शिखरं, उत्तुंग व्यक्तिमत्व. पण जेव्हा या दोघांचा एकत्रित विचार होतो त्यावेळेला असं वाटतं की हा द्वंद्व समास कशासाठी? यांचे नाते तर वर उल्लेखलेले सांगितल्याप्रमाणे अद्वैताचं नातं. तुकाराम महाराज भक्तीचे आदर्श तर शिवाजी महाराज शक्तीचे. पण नुसतंच एक जण भक्तीचा आणि एक जण शक्तीचा असा आदर्श होईल का? नाही होणार तसं. तर तुकाराम महाराज भक्तीचे नाही तर शक्तीचेही आदर्श होते आणि शिवाजी महाराज नुसते शक्तीचेच नाही तर भक्तीचेही आदर्श होते. तुकाराम महाराजांच्या भक्तीत शक्ती होती. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यामुळे मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. कठीण वज्रास भेदू ऐशी ही त्यांची शक्ती होती. अनेक अभंगातून त्याची प्रचिती, त्यांनी त्या शक्तीची प्रचिती दिलेली आहे. ते म्हणतात माय बापाहून बहु मायावंत. आम्ही आईबापापेक्षा मायाळू आहेत, कृपाळू आहोत, प्रेम करणारे आहोत आईबापापेक्षा किंवा आईपेक्षाही जास्त. पण करू घातपात शत्रूपेक्षा. आम्ही घातपात असा करू की शत्रूपेक्षा जास्त घातपात करू. ही तुकाराम महाराजांची भक्तीची शक्ती होती. किंवा ते पुढे म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पाळण. दया तेथे नाम भूतांचे पाळण आणिक निर्दाळण कंटकांचे.
हे निर्दाळन कंटकांचे हे तुकाराम महाराजांची शक्ती होती. अजून एका अभंगात ते म्हणतात, विंचू पिंडीवर बैसला, विंचू पिंडीवर बैसला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे जात, अधमासी व्हावे अधम. ही तुकाराम महाराजांची परखड शक्ती होती. आणि शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जी शक्ती होती तिला नक्कीच भक्ती होती. तिला सात्विकतेची जोड होती. त्या भक्तीला सात्विकतेची जोड होती, भक्तीचा पाठपुरावा होता. ते श्रीमान योगी होते. म्हणजे अगदी समर्थांच्या भाषेत बोलायचं आहे तर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असे होते. त्या जुलूम, जबरदस्ती, अन्याय, आक्रमण, धर्मांधता, देवदेवतांची स्त्रीत्वाची विटंबना याचे परिमार्जन त्यांनी अस्त्रशस्त्रांनी केले. पण त्याच्या मुळाशी त्यांचे अधिष्ठान होते. आई भवानीवर अपरंपार श्रद्धा होती. त्यांच्या शक्तीला भक्तीची जोड होती. त्यांनी कधीही शरण आलेल्यांवर शस्त्र धरले नाही, स्त्री बालकांवर शस्त्र चालवले नाही. उलट स्त्रीत्वाचा, नारीशक्तीचा आदरच केला. हे तुकाराम महाराजांचे चरण आहे की पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहून आंधळा बारामी, असं त्यांनी म्हटलंय. तशीच ते प्रत्यक्षात म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून तिला साडी चोळी देऊन मोठ्या आदराने परत पाठवणे ही महाराजांची कृती तुकोबांनी सांगितलेल्या न्याय, नीती, धर्म यांची वाटचाल होती. तुकोबांनी सांगितलेल्या वचनांचं ते प्रात्यक्षिक होतं. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जी अनेक गुणांची साम्यता होती, त्यात एक फार मोठा गुण म्हणजे दोघांचंही चरित्र अतिशय शुद्ध होतं. ज्या आक्रमकांच्या आक्रमणाला त्यांनी प्रखर विरोध केला, ज्यासाठी सारे जीवन समर्पित केले, धर्माला एक उच्च स्थान दिले, स्वातंत्र्याचा उद्घोष केला, जनसामान्यांना आपलं म्हटलं, स्त्रीत्वाचा आदर केला, तिला माता भगिनींसारखे मानले, त्यांचे निष्कलंक चारित्र्य हे स्फटिकासारख्या स्वच्छ शुभ्र खळाळत्या शुद्ध गंगेसारखे दोघांचे चारित्र्य होते. उलट आक्रमकांच्या वृत्तीत स्त्री ही भोग्य वस्तू आहे असं होतं. त्या आक्रमकांच्या ठाई स्त्रीबद्दल कशालाही कोणालाही आदर नव्हता. भक्ती शक्तीचा निग्रह काय, सदाचार, धर्माचरण दोघंही तुकोबांच्या ठिकाणी आणि शिवाजी महाराजांच्या ठिकाणी तेवढ्याच उत्कटतेने, प्रकर्षणतेने होते. फरक एवढाच होता की एकाच्या हातात टाळ मृदुंग होतं आणि एकाच्या हातात भवानी मातेने दिलेली तलवार होती. सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी त्यावेळची सामाजिक स्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. म्हणजे ही सामाजिक स्थितीचा आढावा आपण इथं बऱ्याच वेळा घेतलेला आहे आणि आपल्याला कदाचित ती पुनरावृत्ती वाटेल, पण थोडीशी वाटली तरी असू द्या, कारण ती थोडीशी डोक्यात ठेवायला पाहिजे. हल्लीचे ही समाजी जीवन पाहिलं की तो समाज कसा होता, कसा पुढे आला, परत असा खाईत गर्तेत कसा सापडत चालला आहे, याचं भान आता आपल्याला ठेवायलाच पाहिजे. म्हणजे 13वे शतक म्हणजे माऊलींचा काळ, नामदेवांचा काळ, हे भारत वर्षात विशेषतः महाराष्ट्रात सुवर्णयुग होते. भागवत धर्माची मुहूर्तमेढ गाठली गेली होती. पंढरी विद्यापीठात कर्म, ज्ञान, वैराग्य, भक्ती या विषयांचे अध्ययन जोरात चालू होते. साक्षात परमात्मा परमेश्वर हा त्या विद्यापीठाचा कुलगुरू होता. विद्यापीठ स्थापन केलं होतं, भक्तीचं विद्यापीठ, आणि सर्वांच्या हृदय असलेला एक काळ्या रंगाचा कृष्णवर्णीय मनुष्य कुलगुरू म्हणून त्या तिथं होता, अजूनही आहे आणि पुढे राहणार आहे. गेले 28 तो तिथं उभा आहे. ते कृष्णवर्णीय तो पद सांभाळतो आहे. आणि नुसतंच नाही तर त्या विद्यापीठाच्या संलग्न अनेक विद्यालयीन शाखा होत्या, महाविद्यालयीन शाखा होत्या. आळंदीला होती, मंगळवेढ्याला होती, पंढरपूरला होती, सारी भरभरून चालली होती. पंढरपुरात सारे वर्गच मुळी ते वाळवंटात, चंद्रभागेच्या वाळवंटात भरले होते. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे की नामदेवराया वाळवंटात सुंबाचा करदोटा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. ते कीर्तन म्हणजेच ते
विद्यापीठाचे अभ्यासवर्ग होते. म्हणजे कीर्तनाचे रंगी रंगून नामदेव ज्ञानाचा दिवा जगात लावत होते. ब्रह्मानंदाचा आनंद हा चित प्रकाश पार नामदेवरायांनी पंजाबपर्यंत नेला होता. आणि आनंदाच्या ह्या सोहळ्यात सगळे वैष्णवजन रंगून गेलेले होते. वडिलकीच्या नात्याने अजून गोरोबा काका होते, सेना महाराज होते, नरहरी सोनार होते, चोखा मेळा होते, बंका महाराज होते, नामदेव महाराज, जनाबाई, परिसा भागवत, नामदेवरायांची चारही मुलं नारायण, विठोबा, गोविंदा महाराज, सावता महाराज, सगळ्या संतांची मांदियाळी त्यावेळेला होती. आणि सगळ्या सर्वसामान्य जनांना भक्तिरसात ती नाहूमाखू घालत होती. विठू माझा लेकूर वाडा संगे गोपाळांचा मेळा असं जनाबाई मोठ्या कौतुकाने आनंदाने म्हणत होती. त्याच वेळेला आळंदीला या विश्वाचे चालक, पालक आणि लयकर्ते आणि आदिशक्ती यांनी एकाच वेळेला अवतार घेतले होते. आणि आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्तीच्या रूपात मुक्ताबाई झाली होती. म्हणजे जनाबाईंच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं तर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद झाला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाहिजे. थोडक्यात सांगायचे म्हणजे ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू होता. विजयनगरचे हिंदू साम्राज्य त्यावेळेसुद्धा भरभराटीला आले होते. आत्मज्ञानाचा परमार्थाचा रसोत्कर्ष होत असतानाच ज्ञानदेवादी भावंडांनी चांगदेवांसकट एका वर्षात म्हणजे शके 1216 मध्ये आपापले अवतार संपवून समाधी घेतल्या. पुढच्या काही वर्षातच नामदेवराय फार उत्तरेकडे पंजाबापर्यंत जाऊन पंजाबात घुमान येते 12 वर्षे राहून त्या तिथल्या साऱ्या मंडळींना भक्तिमार्गाला लावून भागवत धर्माची ध्वजा फडकावून उत्तरेकडून येणाऱ्या यवनी आक्रमणाला पायबंद घालून वयाची 80 वर्षे झाल्यावर शके 1270ला आपल्या लाडक्या विठोबाच्या पंढरीला येऊन देवळाच्या पायरीखाली समाधी घेतली झाली. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना समाधी दिली. आणि त्याच काळात समृद्धीला आलेले विजयनगरचे साम्राज्य अंतर्गत यादवीने नष्ट झाले. नंतर उत्तरेकडील आक्रमकांच्या घोड्यांच्या टापा या मंगल देशा, पवित्र देशा, या महाराष्ट्राच्या ह्याच्यात सगळ्या येऊन इथला पवित्र देश अपवित्र करू लागले. त्यांच्या तळपत्या आणि तलवारी आणि त्यांच्या वृत्तीसारख्याच असलेल्या नंग्या तलवारी अन्यायाचे पर्वत रचू लागले. आया बहिणी पळवल्या गेल्या, गरीब रयत अजून नागवली गेली, बळजबरीने बाटवली गेली. जे कबूल 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 झाले नाहीत त्यांची मुंडकी सपासप वावरातली उभी पिकं कापावी तशी कापली गेली. अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, अमानुषता यांची सत्ताच सुरू झाली. देवळे उखडली गेली, देव भंगले गेले, सौंदर्य विद्रूप झाले, नदी नाले इथल्या लोकांच्या रक्ताने लाल लाल झाली, इथल्या मातीलाही तो रंग आला. हजारो वर्षांची महान संस्कृती असलेला हा महान प्रचंड भूभाग मुर्दे फरास असंस्कृत लांडग्यांनी पार तोडून फाडून जाळून बेचिराग करून टाकला. साऱ्या भारतवर्षात त्यावेळेला अंधकाराचे, काळ्या रात्रीचे, घुबडाच्या घुटकाराचे असे अपशकुनी राज्य तयार झाले. आणि पुढचे 200 वर्ष हा समाज, इथला समाज, हे राष्ट्र निर्णायकी होते. काही नव्हतं आणि सारा समाज हे भोगत होता. आणि जो समाज भोगत होता, तुमचं लक्ष लागतंय ना, सारा समाज हे भोगत होता. तो समाज तरी एकसंध होता का? आपल्या आपल्यातच किती दुई होती. उच्चवर्णीय स्वतःच्या ज्ञानाच्या अहंकारात होता, कर्मकांडात गुरफटलेला होता, जाती जातीत विभागलेला गेला होता. उच्चवर्णीय बाकी सगळ्यांना आपल्यापेक्षा खूप कमी हीन असा समजत होता.
क्षत्रिय आपले क्षात्रते जे विसरून गेले होते, नुसतं विसरून नाही गेले ते, तर टिचभर मनसबदारीसाठी यवनांची हुजरेगिरी करत होते. आपल्याच माणसाशी क्षत्रिय आपापसात वैर करत होते. त्यांच्या अंगात शौर्य होतं, खूप शौर्य, पराक्रमी होते, अगदी वीर वृत्तीचे होते. पण परक्या धन्यांसाठी आपल्याच लोकांचं रक्त इथं सांडलं जात होतं, आपापसात भांडत होते. वैश्य आपापल्या स्वार्थासाठी काय करतील ते पाहत होती. बाकी लोकांना काही किंमतच नव्हती. म्हणजे शेणातल्या आळ्यासारखे सगळे किडे वळवळत होते, पण सगळ्यांचा मिळून एक संघ असा भुजंग तयार होत नव्हता की जो परकीय आक्रमणाला तोंड देतो. धर्माला शास्ता नव्हता. सारी रयत सशाच्या काळजाची होती, कोकराच्या वृत्तीची होती, आणि आक्रमकांनी इथं हायदोस धुला बेधुल्ला घातला होता. अंधाराचा हा बोगदा संपतच नव्हता. पण इंग्रजीत एक म्हण आहे, देर इज ए लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. जो बोगदा असतो त्याच्या शेवटच्या टोकाला कुठेतरी प्रकाशाचा एक किरण दिसतो. पैठणला तो प्रकाशाचा ठिपका दिसला. तो मोठा 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 होत गेला. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. नाथांच्या रूपात भगवंताने शके 1455 म्हणजे इसवी सन 1523 अवतार घेतला. त्याने समाजाला सावरले, प्रबोधन केले, समाजाला समजेल अशा भाषेत अध्यात्म सांगितले. सामाजिक समता आपल्या आचरणाचा आदर्श घालून लोकांना पटवून दिली. लोकजीवनाला लागलेली जातीयवादाची, परदार्जिणेपणाची, अज्ञानाची एक एक मुळी त्यांनी दूर केली. लोकजीवनाला लागलेली नाथांनी जातीयवादाची, परदार्जिणेपणाची, अज्ञानाची एक एक मुळी दूर, म्हणजे ज्या अजान वृक्षाच्या मुळ्या म्हणजे नामदेवांच्या गळ्याला नव्हत्या लागल्या, तर सगळ्या समाजाच्याच गळ्याला त्या मुळ्या लागल्या होत्या. समाज पुरुषाच्याच गळ्याला त्या मुळ्या लागल्या होत्या. आणि नाथांच्या हातून, त्याला माझा आवाज आला काय सुरू करतो काय, जो ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ एकाकडून दुसऱ्याला जाताना किंवा पाठांतरातून अबद्ध झाला होता, तो प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ही नाथांनी संपादन केली. ज्ञानेश्वरीची समाधीचं संशोधन केलं. त्यायोगे समाजाला आपले ध्येय साध्य करण्याचे एक प्रेरणास्थान मिळेल. ज्ञानदेवांसारख्या अलौकिक दैवी व्यक्तिमत्व लोकांना अगदी संजीवनी रूपात आपल्या सांगाते असल्याचे समाधान मिळेल. जनता जनार्दनांच्या जागृतीने, जनार्दन स्वामींच्या या एकाने प्रबोधनाची एक प्रचंड मोठी लाट तयार केली. नाथांनी समाजाला आलेली एक मरगळ दूर केली. लोकांच्या मनात भक्तिभावाला स्थान दिले. जातीय विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. समाज एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. शके 1521 नाथांनी जलसमाधी घेतली. नाथांनी अजून एक महत्त्वाचं काम केलं की सुप्तावस्थेतला इथला समाज त्याला हलवून हलवून जागं केलं. त्याच्या मनोधारणेत अनेक बदल केले. उद्या भगवंताने आश्वासन दिल्याप्रमाणे जर अवतार घेतला की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, असं भगवंताने आपल्याला आश्वासन दिले, त्यावेळेला धर्माला ग्लानी आल्यावर जर भगवंताने अवतार घेतला तर इथल्या समाजाची स्थिती, इथल्या समाजाची मनोवृत्ती त्या अवताराला सहाय्य करण्यासाठी तयार केली. ही मनोवृत्ती की लोकांनी कसं त्या अवतारासंबंधित वागावं, इथल्या लोकांच्या मनाची मशागत केली. अर्थात माणसाची विस्मरणशक्ती जास्त असते स्मरणशक्तीपेक्षा. इतिहास धडपणे लिहिले जात नाही. जे थोडेफार स्मरणात असतात ते विसरले जातात. आपल्यावर कोणी घनघोर अन्याय केलेला आहे, आपल्यावर कोणी घनघोर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेले आहेत, बळजबरीने आपले बांधव बाटवलेले, बळजबरीने आपल्या आया बहिणी पळवून नेलेल्या आहेत, आपली देवळं फोडलेली आहेत, देवाच्या मूर्तीचा भंग केला आहे, याचेही स्मरण आपल्याला राहत नाही, अजूनही राहत नाही. ही दुःखाची बाब आहे. समाजात पुन्हा या वृत्तीचं दर्शन घडायला सुरुवात होताच नाथांच्या नंतर समाजात ह्या वृत्तीचेच सगळे जे अत्याचार अन्याय सुरू होताच
देवाने महाराष्ट्रात त्यावेळी 3 रूपाने अवतार घेतला. पहिला अवतार तुकाराम महाराजांचा, शके 1520. तुकाराम महाराजांच्या शकाबद्दल थोडासा 1520 का 1530 पण साधारण आपण 1520 वगैरे सगळ्या लोकांनी मान्य केलेला आहे. म्हणजे लहरा पांगारकरांनी तो शोधून काढलेला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना जो गुरुपदेश झाला, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, तर ते माघ शुद्ध दशमी गुरुवार केव्हा आली होती असं त्यावेळच्या पंचांगातनं शोधून काढून तुकाराम महाराजांचा जन्मशक नक्की केलेला आहे. तर तुकाराम महाराजांचा जन्मशक 1520, रामदास स्वामींचा 1530 आणि शिवाजी महाराजांचा 1552, अर्थात आपल्याला माहीत असलेला 1630. ही महाराष्ट्र म्हणजे ह्या सगळ्या 3 रूपांनी परमेश्वराने इथं अवतार घेतला. महाराष्ट्रात ही अफाट असलेली व्यक्तिमत्व आपापली कर्म करत राहिली होती. भक्ती, राष्ट्रप्रेम, धर्मश्रद्धा यासाठी झटत होती. पण ही तिन्ही व्यक्तिमत्व ह्या वेळेला महाराष्ट्रात होती ती कधी एकमेकांना भेटली होती का? एकमेकांना माहितीची होती का? भेटली असेल तर कुठे भेटली, कधी भेटली, त्यांच्यात काय संवाद झाला? खरोखर इतिहासाला माहीत असेल, आपल्याला जास्त काही माहीत नाही. पण शके 1645 शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरावर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा मुहूर्तमेढ रचली. पुढच्या 2 वर्षात आदिलशहाच्या प्रदेशात जोरदार मुसंडी मारून अनेक किल्ले स्वराज्याला जोडायला सुरुवात केली. त्यावेळी कर्मधर्मसंयोगाने शहाजीराजे, शिवाजी महाराजांचे पिताश्री, हे आदिलशहाच्या नोकरीत होते. शहाजी आपल्या मुलाला फूस लावून नवीन साम्राज्य निर्माण करत आहे अशी शहाजी राजांच्या सरदारांनी, विशेषतः बाजी घोरपडे, अफजल खान वगैरे लोकांनी, शहाजीराजांच्या हितशत्रूंनी कागाळी करून की आदिलशहाचे कान भरले की ह्या शहाजीराजे काहीतरी गडबड करतायत. मग शहाजीराजांनी आदिलशहानीच त्यांनाच म्हणजे बाजी घोरपडे आणि अफजल खानाला शहाजीराजांना पकडून आणण्याची आज्ञा केली. त्याने शहाजीराजांना जेरबंद करून दरबारात आणले. शहाने आपल्या शिवाजी महाराजांच्या कृत्याचा, तुझा मुलगा क्या करता है देख, तेरी फूस आहे वगैरे वगैरे जा विचारला. पण शहाजीराजांनी मुलगा माझा ऐकत नाही म्हणून हात झटकले. तरीही आदिलशहाने त्यांना तुरुंगात टाकून दिले. आणि इकडे शिवाजीराजांना पत्र लिहिले, बोल तुला काय हवंय, हिंदवी साम्राज्य हवंय का तुमच्या मातोश्रीचं सौभाग्य हवंय? शिवाजीराजांच्या हालचालीला एकदम खीळ बसली. आदिलशहाच्या अफजल खानाचे क्रौर्य त्यांना चांगलेच ज्ञात होते. याच आदिलशहाच्या सल्तनीत शिवाजीराजांच्या मातोश्री जिजाबाई लहान असताना जिजाबाईंचे वडील, चुलते 2 भाऊ एकाच वेळी मारे करून घालेल ह्या आदिलशहाने मारले होते. शिवाजीराजे कात्रीत सापडले. त्यामुळे आपल्याला पुढच्या संकटातून निभावून जायचं असेल ते केवळ शक्तीचा उपयोग नाही, केवळ युक्तीचा उपयोग नाही, या दोन्ही गोष्टीला भगवंताचं अधिष्ठान हवं, साधू संतांचा आशीर्वाद हवा. त्यांना अगदी प्रकर्षानं वाटलं. स्वतः राजे मधून सत्पुरुषांच्या दर्शनाला जात असत. चिंचवडचे चिंतामणी देव, पुण्याचा अनगडशहा, मौनी बाबा याकूब यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतलेले होते. शिवाजी महाराज मुळी संतांचा आदर करणारे होते. ते भाविक होते. ते संकटात सापडले म्हणून त्यांनी संतांची किंवा देवदेवतांची आठवण झाली असं काही नाही. किंवा ते दैववादी सुद्धा नव्हते, कारण प्रयत्नाला दैवाची साथ मिळावी. ते दैववादी असते तर आग्र्याच्या किल्ल्यात येईल माझी भवानी माता आणि मला सोडून देईल असं म्हणून गप्प बसले असते, आणि येईल माझी भवानी माता, येईल माझी. ते दैववादी अजिबात नव्हते. त्यांनी प्रयत्नाला दैवाची किंवा दैवी गुणांची किंवा दैवी शक्तीची साथ मिळवली. नुसतं स्वतः एकट्याने सुटले, आपल्याबरोबर जी मंडळी आग्र्याला आली होती त्यावेळेला त्यांनी ती सोडली. महाराज जसे प्रयत्नवादी होते, शिवाजी महाराज जसे प्रयत्नवादी होते तसेच विज्ञानवादी होते. मधल्या कालखंडात
आपल्याकडे आपल्या धर्मात समुद्र ओलांडायची नाही अशी कोणतरी एक ती हे घातली होती. हिंदू धर्मात समुद्र ओलांडायला परवानगी नाही असं मध्ये हे केलं होतं. पण त्यांनी काळाची गरज ओळखून देश धर्म स्वराज्य यासाठी देशातले पहिले सागरी आरमार उभारले. आणि विठोबावर म्हणजे नुसतेच दैववादी वगैरे असते तर आपल्या धर्मात सांगितले असं नाही, धर्मासाठी लढत होते, पण नुसते भोळे भाबडे असे नव्हते, वास्तववादी होते. त्याप्रमाणे तुकाराम महाराज सुद्धा वास्तववादी होते आणि विज्ञानवादी होते. अगदी सहजपणे तुकाराम महाराज सांगून गेले की नवसाये होती पोरे तरी का करणे लागे पती. इतकं परखडपणे सांगून गेलेत, म्हणजे उगाच देवावर भरोसा ठेवा देव तुम्हाला देईल असं काही नाही. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांबद्दल खूप ऐकून होते. आपल्या कार्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून महाराजांनी त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. पण त्या भेटीची इच्छा व्यक्त करताना त्याआधी त्यांनी तुकोबारायांकडे आब्दागिरी, घोडा, कारकून, वस्त्र, सोने, नाणे इत्यादी त्यांच्याकडे पाठवले. सगळं एवढं शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांकडे पाठवलं. तुकोबांनी ते पाहिलं आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया त्यांनी परमेश्वरापाशी व्यक्त केली. त्यांनी चक्क परमेश्वरापुढेच गाऱ्हाणे मांडलं, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरीराया मज गोवितो कासया. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. अरे देवा, हे दिवट्या, हे छत्र, ह्या घोडे ह्या बऱ्या नाहीत रे, आम्हाला ह्याचा काय उपयोग आहे? अशा मोहात तू आम्हाला काय पाडतो? हे पंढरीराया, अशा तू का आम्हाला गुंतवतोस? कोणी मोठेपणा देणं, दंभ पोकळ मोठेपणा मिरवणं, या खोट्या मोठेपणात राहणं देवा तर आम्हाला या डुकराच्या विष्ठेप्रमाणे वाटतात. देवा सत्वर धावा, मला ह्यातून सोडवा. म्हणजे हे सगळं पाहिल्यावर तुकाराम महाराजांची पहिली प्रतिक्रिया ती झाली. खरं तर शिवाजी महाराजांसारख्या राजांनी, त्यावेळेला राजे होते, शिवाजी महाराजांसारख्या राजांनी या भेटवस्तू पाठवल्या, तुमच्या आमच्यासारखा माणूस असता तर हरकून गेला असता. 3-3 वेळा आजूबाजूच्या आयाबायांना, म्हणजे बायका असतात, बाई असे तर आयाबायांना, पुरुष असतात आपल्या मित्रमंडळींना, हे काय दिलं मला शिवाजी महाराजांनी, हे बघा काय दिलं, हे कोणी पाठवलं माहितीये, कोणी पाठवलं माहितीये, हे शिवाजी महाराजांनी पाठवलं, शिवाजी महाराजांनी पाठवलं, अहो शिवाजी महाराजांनी पाठवलं. एवढा मोठा अहंकार बाळगला असता. म्हणजे एक गंमत म्हणून सांगतो की गल्लीतल्या नगरसेवकांनी, म्हणजे गणपती उत्सव असतो तर गल्लीतल्या गणेशोत्सवात नगरसेवकाने फार तर एखाद्या आमदाराने 50-50 जणांच्या रांगेत आपल्याला एखादं मानपत्र दिलं तर आपण किती विरोधतो. म्हणजे देताना त्याने आपल्याकडे धड पाहिले सुद्धा नसतं, धड पाहून स्मितहास्य सुद्धा केलेलं नसतं, पण ती बिरुदावली की नगरसेवकांनी दिलं, आमदारांनी दिलं, आपण सगळ्यांना दाखवू शकतो, मित्रांना दाखवू शकतो, हे मला असं दिलं, गणेशोत्सवात मिळालं वगैरे वगैरे वगैरे. पण महाराजांची निस्पृहता, म्हणजे राजांनी ते पाठवलं, खरंच तुकाराम महाराजांनी डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे होतं, पण महाराजांची निस्पृहता, म्हणजे तुकाराम महाराजांची निस्पृहता, अकामनता, हे सारे सगळे आगळे वेगळे होते. खरं म्हणजे पाठवणारे शिवाजी महाराज सुद्धा निस्वार्थी आणि निस्पृह होते. खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी का असा विचार केला नाही की मी राजा आहे, मी माझ्या शक्तीच्या जोरावर मिळवलं, मी कसाही खर्च करीन, मी कोणालाही देईन, हे माझे राज्य नाही, हे श्रींचे राज्य आहे वगैरे त्यांनी पण. आणि ह्याचा खरा मालक जनता जनार्दन आहे, मी तो राज्याचा उपभोग शून्य स्वामी. पुढच्या अभंगात तुकोबाराय म्हणतात की देवा हे काय केलेस रे, नावडे जे चित्ता, मला जे आवड ज्याची नाही, नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता, तेच मला पुरवतोयस. का रे पुरविली पाठी माझी केली जीवे वाटी. न करावा संग वाटे दुरावावे जग, सेवावा एकांत वाटे न बोलावे मात. जन धन तन वाटे लेखावे व मन, तुका म्हणे सत्ता हाता तुमच्या पंढरनाथा. मला जे आवडत नाही ते त्याच्यात मला तू गोवतोयस, माझी इच्छा असली का पुरवतोयस तू, का मला त्या गोष्टी पुढे पुढे आणून देतोयस.
आता हेच काय, मला कोणाचाही संग करावासा वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकांतात जावे, कोणत्याही लौकिक गोष्टी बोलू नयेत. म्हणजे संसाराबद्दल काय, तुम्ही काल फ्रीज आणला का, केवढ्याला आणला, किती डोअरचा आणला, केवढ तुम्हाला इन्स्टॉलमेंटनी घेतला का, काय असल्या संसाराच्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी लौकिक गोष्टी बोलू नये. देवा तुला किती सांगू, म्हणजे माझ्या अगदी देहासकट सारे जग द्रव्य लोक माझ्या देहासकट म्हणतायत ना, सगळं जग द्रव्य मला नकोसं वाटते. मला खरोखर त्यांची शिसारी आलेली आहे. पण काय करावे पंढरीनाथा, तूच सगळी करतो मग करतो शक्य आहे. तूच पाठवतोयस, तूच करतोयस, तूच माझ्याकडे पाठवतोयस आणि मला घ्यायला लावतोयस. जाणोनी अंतर टाळशील करकर, जाणोनी अंतर टाळशील करकर, तुझं लागली हे गोडी पांडुरंगा भाऊ खोडी, तुझं लागली एक खोडी पांडुरंगा भाऊ खोडी. उठविसी धारी धरणे धरली या परी, तुका म्हणे पाये कैसे सोडीन ते पाहे. देवा तुला भेटण्याची कळकळ माझ्या मनात आहे. तो तू माझ्या मागे शिवरायांकडून आलेली कटकट का लावून दिलीस. शिवरायांकडून आलेली कटकट म्हणतायत तुकाराम महाराज, शिवरायांकडून आलेली कटकट म्हणतायत. कटकट म्हणजे हा अशाश्वताचा भार. हे जे अशाश्वत आहे ते माझ्या पुढे आणून टाकलेलेच, जे शाश्वत आहे ते माझ्याकडनं हिरावून झालं. ते हे सगळं आल्यामुळे माझ्या मनात असलेला, माझ्या हृदयात असलेला, शाश्वत असलेला पांडुरंग माझ्यापासून दूर जातोय. तुला अशीच खोड आहे देवा, एखाद्याच्या मागे तू धरणे धरल्यासारखा लागतो. तुला काय वाटलं, त्या योगे तुझे धरलेले पाय मी सोडीन काय रे देवा. अरे मुळीच नाही सोडणार. तुकोबांना देव भेटण्याची कळकळ लागली असं ते अभंगातनं म्हणतात. म्हणजे खरोखर तुकाराम महाराजांचं त्यावेळचे, त्याच्यानंतर एक 2-3 वर्षात तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठवास झालेला आहे. मग तोपर्यंत तुकाराम महाराजांना देव भेटला नव्हता का काय. तर तसं नाही, तुकोबांना देव भेटण्याची कळकळ लागली असे म्हणतात. त्यांना तो केव्हाच तो भेटला होता. साक्षात्काराचे सगळे टप्पे तुकाराम महाराजांनी अनुभवले होते, की स्पर्शानुभूती, गंधानुभूती, प्रत्यक्ष दर्शन, हे सगळे साक्षात्कार आहे. म्हणजे प्रत्येक साक्षात्काराच्या टप्प्यावर त्यांचे अभंग आहेत. केव्हा तरी आपण त्या अभंगांवर बोलू, की साक्षात्काराचे सगळे अभंग आहेत. म्हणजे तो आपण नेहमी जो म्हणतो की चालविशी वाटे धरून या, तो सुद्धा साक्षात्काराचा, की मला बोटाला धरून तू चालवतोयस असं आहे ते. मग आत्ता मला तुला भेटण्याची कळकळ असे तुकाराम महाराज का म्हणतायत. तर त्यावेळेपासून तुकाराम महाराजांच्या मनात कुठेतरी समाधी घेण्याचे विचार चालू असावेत, की आता हे संपत आलेलं आहे, आता खरोखरीने परमेश्वरापाशी जायचंय, खरोखरीने वैकुंठवासी व्हायचे. की म्हणून मला भेटीची कळकळ असताना तू मला ह्याच्यात का गोवतोयस. पंढरीनाथांवरचा हा ठाम आत्मविश्वास आणि लोभ मोह आशा मनसा तृष्णा यांचा क्षर असणाऱ्या अशाश्वत गोष्टींचा त्याग. तुकाराम महाराज किती दृढनिश्चय होती की त्यांची कोण होती. त्यांनी त्या नजराण्याकडे नजर सुद्धा टाकली नाही. निदान पाहू तरी काय काय पाठवले, नजर सुद्धा टाकली नाही. काय दिला ठेव, काय दिला ठेवा आम्हाला विठ्ठलची व्हावा, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हा. तुम्ही कळले ती उदार, तुम्ही आहात खूप उदार आहेत. साठी परिसाची गार, जीव दिला तरी वचन माझ्या नयसरी. तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. किती परखडपणे सांगितलंय की हे धन म्हणजे शुकराची विठ्ठा आहे, हे धन म्हणजे आम्हाला गोमासा समान आहे. अहो शिवाजी महाराजांना ते उद्देश म्हणतात, तुम्ही आम्हाला काय देताय हो शिव महाराज. तुम्ही आधार आहात, तुम्ही उदार आहात, पण काय केले तुम्ही की तुम्ही आमच्याकडनं परीस घेताय आणि आम्हाला गारगोटी देताय. ते शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही परीस देताय आणि परीस घेताय आमच्याकडनं आणि आम्हाला गारगोटी देताय. आमचा ठेवा विठ्ठलच आहे. निदान विठ्ठल वगैरे जे आहे, म्हणजे नामा म्हणे माझे निदान विठ्ठल वगैरे जो आहे तो, तर हे जे निदान आहे ते एखाद्याने जीव दिला तरी जायचा नाही. आणि हे धन नको बाबा, हे सगळं आम्हाला गोमासा समान आहे. म्हणजे जे कधी खाण्याचा विचार सोडून दे, पाहण्याचा विचार सोडून दे, कशाही दृष्टीने त्या गोमासाकडे पाहणार नाही, त्याप्रमाणे आहे. त्याची वासनाही धरणार नाही. तुकोबाने उलट धन कसं जोडावं याचा उद्देश केला आहे, की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी.
शिवाजी महाराजांनी असंच धन जोडलं होतं आणि ते सगळं स्वराज्यासाठी वेचलं होतं. त्यांनी एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केली होती आणि सुरतेची लुटालूट करून इथं धन मिळवलं होतं. पण ते स्वतः ते सुरतेचे धन आपलंच होतं, ते आपलं त्यांनी परत आणलं आणि ते वापरलं जनतेकरता, राष्ट्राकरता, धर्माकरता. नाही तर शिवाजी महाराजांनी समजा त्यांनी 8ही राण्यांना बघा तुम्हाला काय काय गोड पाटल्या काय काय करायचे ते करून घ्या, एवढं धन आणले त्यांनी, काहीही नाही. फक्त स्वराज्यासाठी सगळं धन स्वराज्यासाठी वेचलं. पुढच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, आमचं धन म्हणजे विठ्ठलच. विठ्ठल ही 3 अक्षरं हे आमचं धन आहे. विठ्ठल. तुकोबांचे धन 3 अक्षरी विठ्ठल. अहो शिवाजी महाराजांचं धन सुद्धा 3 अक्षरच होतं. स्वराज्य, सुराज्य, रयत, 3 अक्षरीच त्यांचं धन होतं शिवाजी महाराजांचं सुद्धा. तर तुकाराम महाराज म्हणतात की लोक ज्याची इच्छा करतात असे धन तुम्ही पिकवावे. आता ह्याच्यात 2 अर्थ आहेत की असे धन तुम्ही पिकवा म्हणजे शेतात तुम्ही खंडीभर धनधान्य पीक काढा, सगळ्या रयत्याला खाऊन पिऊन सुखी राहून द्या, ते कधीही संपू नये असं नाही. पण दुसरं धन म्हणजे स्वराज्याचं धन, आपल्या धर्माचं धन, विचारांचं धन, संस्कृतीचं धन. आणि म्हणून ते म्हणतात पिकवावे धन ज्याची आस करी जन. पिकवावे धन ज्याची आस करी जन. पुढे उरे खाता देता नवे खंडन मंडिता. खोली पडे ओली बीज तरीच हाती लागे नीच. निज तुका म्हणे धनी विठ्ठल अक्षरे ही तिन्ही. हे आत्ता सांगितलं हे धन हे पीक पाणी या अर्थाने होऊ शकते. तुमच्या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये ही इच्छा असते. किंवा सत्कर्माचं असं बी पेरा, सत्कर्माचं असं बी पेरा की त्यास उत्तम फळे येते. सत्कर्माचं बी, नंतर संस्काराचं बीज पेरा, पुढच्या पिढीला संस्कार द्या असं बी पेरा. पुढच्या शिवाजी महाराजांना ते पुढे म्हणतात की तुम्ही म्हणाल की आम्ही तुम्हाला एवढा नजराणा पाठवला, त्याचा तुम्ही मान ठेवायला हवा होता. पण राजे तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला राजे खरं सांगू का, मुंगी आणि रावं, मुंगी आणि रावं आम्हा सारखाची जीव. आम्हाला राजा आणि मुंगी यांचा जीव सारखाच वाटतो. गेला मोह आणि आशा, आम्हाला मोह नाही आशा नाही. कळीकाळाचा हा फासा, कळीकाळाचा हा फासा. सोने आणि माती, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. आम्हाला सोनं आणि माती हे सगळं समान आहे. आमची आशा गेली, मोह गेल्या, सगळं सगळं आमचं जो सांगितलं ना तुम्हाला की आमचं विठ्ठल हेच निदान आहे. आम्हाला विठ्ठल भेटल्याने आम्ही साऱ्या त्रिभुवनाचे धनी आहोत. तुकाराम महाराज निरोप पाठवतात की आम्ही सगळ्यात संबंध विश्वाचे धनी आहोत. हा देवच आमचा मायबाप आहे. आमच्याकडे एक आगळे वेगळे सामर्थ्य आहे. आमच्या अंगी जे बळ आहे ते त्रिभुवनात कोणाच्या अंगात नाही, असं तुकाराम महाराज आपल्या अभंगात शिवाजी महाराजांना कळवतात. नाही त्रिभुवन आम्ही वैभवाचे धनी. हाता आले घाव डाव आमचाच मायबाप देव. काय त्रिभुवनी बळ, काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच. म्हणजे तुकारामा शिवाजी महाराजांना म्हणतात तुम्ही जरी सत्ताधारी असला तरी आमच्या हातात सत्ता आहे. आणि एवढं सांगायचंय की आम्ही मोहमायेत आता गुंतून पडणार नाही. आम्ही आमचं मन केव्हा सत्य असत्याशी केले ग्वाही, असं तुकाराम महाराज म्हणून गेले. या नाशवंत क्षणिक वस्तूंपेक्षा विठ्ठलाचं नाव घेण्यातच आम्हाला जास्त सुख वाटतं. त्याचं नाव घ्यावे, गळ्यात तुळशीची माळ घालावी, एकादशीचं व्रत करावं. आमचे हे धन हरीचे दास म्हणून मला त्याचीच आस आहे. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. तुमचे धन वित्त, तुमचे येर वित्त धन मज मृत्युके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुकोबांची वृत्ती वैराग्यशील, मन निग्रही, सदैव पांडुरंग चरणी लागलेले. तर मगाशी म्हणलं तसं कदाचित आपला आता हा काळ
समाधी घेण्याचा जवळ आलेला आहे, निवृत्तीचा आलेला आहे असं त्यांना वाटले असावं. त्यांनी शिवाजी महाराजांना पुढच्या अभंगातून सांगितले, तुम्हापाशी आम्ही घे येऊन या, काय तुमच्यापाशी येऊन आम्हाला काय फायदा आहे. तुकाराम महाराज शिवाजी महाराज म्हणतात, तुमच्यापाशी येऊन येणं आम्हाला काय फायदा आहे. वृथा शेण चालण्याचा, आम्हाला नुसतं चालण्याचं शेण होणार आहे, बाकी काही होणार नाहीये. मागावे हे अन्न तरी भिक्षा तोर, तुमच्यापाशी चांगलं खायला आम्हाला भिक्षा मिळते, भिक्षा ना. आणि म्हटलेलंच आहे की सर्वात पवित्र भिक्षा न त्यात दोष काही नसायचे, असं सगळीकडे म्हटलेलंच आहे. तर मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर, वस्त्राची थार चिंध्या बिधी. आमच्याकडे आमच्या अंगावर लक्तर आहेत, म्हणजे एखादी चिंधी सुद्धा त्या लक्तरापेक्षा मोठी असेल इतकी आमच्या कपड्याची लक्तर झालेली आहे. पण आम्ही त्याच्या समाधानी, चुक समाधानी होतो. निद्रेबाबत म्हणाल तर आमच्या खाली उशाखाली दोंडाण्यावरती आकाशाचे पांघरुण आहे. अति एवढा आम्हाला पुरते, मानाची उंची, वस्त्राची, दागदागिन्यांची, स्वादिष्ट जेवणाची, हा पिंड पोषणाची, देहसुखाची कोणतीच आम्हाला ओढ नाही. तुकाराम महाराजांनी म्हणले की पिंड पोषकाच्या जळोत ह्या गोष्टी, असं एका अभंगात म्हटलेलं आहे. ते मिळत आम्हाला म्हणजे वाईट वाटेल, पण राजे तुम्ही मनाने श्रीमंत आहात. म्हणजे एवढा तर त्यांनी परखड बोललं तरी ते म्हणतात, राजे तुम्ही मनाने श्रीमंत आहात, तुम्ही सुरुवातीपासून भगवंताचे भक्त आहात. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीत निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. ते पुढे म्हणतात, युक्तीचा बालक ब्रह्मनिष्ठ ज्ञानी, गुरु भक्ती मनी विश्वासेशी. शिवाजी महाराजांना म्हणतात, युक्तीचा बालक ब्रह्मनिष्ठ मनी, गुरु भक्ती मनी विश्वासेची. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. इथं तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांना छत्रपती म्हणलेले आहे. शिवाजी त्यावेळेला राजे म्हणत होतो आपण सगळे, तोपर्यंत ते छत्रपती झाले नव्हते. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ निर्याण म्हणजे सदैव वैकुंठ गमनानंतर जवळजवळ 22 वर्षांनी राजांचा छत्रपती म्हणून हे झाला, राज्याभिषेक सोहळा झाला. राजे तुम्ही युक्तीचे बालक आता. मग आता म्हणून कधी कधी पुढचे जे अभंग आहेत त्यांना प्रक्षिप्त मांडण्याची आपल्याकडे सवय जडलेली आहे, पण ते प्रक्षिप्त कसे नाहीत तेही आपल्याला सांगणार आहे मी. तर राजे तुम्ही युक्तीचे बालक आहात, तुमचे नाव शिव या नावाप्रमाणे पवित्र आहे. शिव म्हणजे पवित्र. तुमच्या पत्रातील जिव्हाळा पाहून तुमचे प्रेम आणि आस्था आम्हाला कळली. आमच्या भेटीचा हेतू तुम्ही ठेवलात, पण आम्ही असे सरदैव मळकटलेले, कळकटलेले, सदोदित रानावनात राहणारे, अंगावर धड वस्त्र नाही, वृत्तीने उदासीन, आमच्या दर्शनाचा सोहळा कशासाठी राजे. आमची सर्गीची विनंती आहे की आमच्या भेटीची गोष्ट आता तुम्ही काढूच नका. पण पुढे परत तुकाराम महाराज म्हणतात, याचा अर्थ आम्ही दीनवाणी नाही, याचा अर्थ आम्ही दीनवाणी नाही, नहो केविलवाणे. ते म्हणतात, नहो केविलवाणे नाही आम्ही दीन, सर्वथा शरण पांडुरंगी. आम्ही केविलवाणे नाही, दीन नाही, पण पांडुरंगाला शरण गेलेले आहोत. पांडुरंग आम्हा पाळीता पोसिता. आणिकांची कथा काय येते ते, आणिकांची कथा काय येते ते. निराशेचा गाव दिदला आम्हाशी, प्रवृत्ती भागाशी सांडेले. आम्हाला निवृत्तीच दिलेली आहे, त्यामुळे प्रवृत्ती आमची सगळी संपून गेलेली आहे. आणि मग राजे, आता महत्वाचं आहे की राजे त्यांच्या पुढच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी एक सांगितलं, शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही रामदासांची गाठ घ्यावी, समर्थ रामदासांची गाठ घ्यावी. ते म्हणाले, सद्गुरू रामदासाचे भूषण तेथे खाली मन चळवू नको. सद्गुरू श्री रामदासाचे भूषण तेथे खाली मन चळवू नको. बहुता ठाई वृत्ती चाळवली जेव्हा, रामदास तेव्हा घडे कैसे. तुका म्हणे बापा चातुर्य सागरा, भक्तिभाव तारा भाविकासे. राजे तुम्ही सर्वज्ञ आहात, फक्त राज्यकारभारात माणसांची नीट परीक्षा व्हावी, दीन दुःखी दरिद्री लोकांचा उद्धार व्हावा. आणि मग शेवटच्या अभंगात ते म्हणतात, आत्मरामी मन ठेवून या राहे, रामदासी पाहे आपण याम. तुका म्हणे राया धन्य जन्मक्षिती, त्रैलोक्ये खाती कीर्ती तुझी. रामदासांची गाठ घ्यायला सांगितली. रामदास स्वामींबद्दल त्यांनी बऱ्याच अभंगातून शिवरायांना सांगितलेले आहे.
समर्थ मारुतीचा अवतार कसा आहे, ते दिसतात कसे आहेत, हे एका त्यांच्या अभंगातनं ते वर्णन करताना म्हणतात की समर्थ कसे आहेत हे तुकाराम महाराजांना सांगताना ते म्हणतात, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा, पीत वर्ण कांती तेज अघटित, आवळू शोभत भ्रुकुटी माझी. काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात, रामदास कसे होते, काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची, राममुद्रा रामनाम मुद्रा द्वादश हे केले, पुच्छ कळवळी कटी माझी, कौपीन परिधान मेखला खांद्यावरी, तुंबा कुंबडी करी समर्थाच्या, कृष्णा तटाकाठी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे. रामदास स्वामींच्या तेजस्वी अंगकाठीचे वर्णन तुकोबाराय करतात. त्यांना समर्थांच्या देहापाशी मारुतीरायांचा भास झाला, मारुतीरायांचा देह दिसला आणि आपली त्यांची गाठ कृष्णा नदीच्या काठी कशी झाली हे त्यांनी शिवाजी महाराजांना कळवलं. आणि पुढे ते म्हणतात, राया छत्रपती ऐकावे वचन, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावावेगी, रामदास स्वामी सोयरा सज्जन, यासी नमन तू अर्पी बापा, मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी, राम नाम मंत्र तारक केवळ, झालासे शीतळ उमाकांत. उफराटी अर्थ सोपा आहे, म्हणजे कळतोय तो. उफराटी नामे जन्म जपता वाल्मिक, पहा त्याचा पुण्यश्लोक तात्कालिक, तेज बीज त्यासी वैशिष्ट उपदेश, द्याहून विशेष काय आहे. आता धरू नका भलत्याचा संग, तुकाराम महाराज सांगतात, आता धरू नका भलत्याचा संग, राम पांडुरंग कृपा करी, धरू नको असं आमची भूपाळा. तुकाराम महाराज म्हणतात की आमची आज धरू नको हे भूपाळा, हे म्हणजे राजा, धरू नको असं आमची भूपाळा, रामदासी डोळा लावावेगी, तुझी चाड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे, चारी दिशी आम्हा भिक्षेचा अधिकार, न मिळे भाकर भक्षावया, पांडुरंगी आमची झाली पूर्ण भेटी, हातात नरोटी दिधली देवे, आता पडू नको आमुची आकाजा, पवित्र तू राजा रामभक्त, विठ्ठलाचे दास केवळ भिकारी, आम्हा कधी हरी उपेक्षिना, शरण असावे रामदासा लागी, नमन साष्टांग घाली त्यासी, तुका म्हणे राया तुझा असावे कल्याण, सद्गुरु शरण राहे बापा. एवढा मोठा तुकाराम महाराज रामदासांबद्दल सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. असे जवळजवळ 14 अभंग आहेत. तुकोबांनी रामदासांना शरण जा असे म्हटले. आता त्यातले अभंग लोक क्षेपक म्हणतात. क्षेपक म्हणजे नंतर घुसडलेले कोणतरी, ते तुकाराम महाराजांचे नाही किंवा आहेत किंवा नाहीत असा जेव्हा संभ्रम निर्माण होतो त्याला क्षेपक. तर असे असावेत असं सगळ्या लोकांनी ठरवलं. आणि का ठरवलं तर त्यांना राजे असताना छत्रपती म्हणलेलं आहे आणि ते छत्रपती नंतर खूप वर्षांनी झाले. नंतर छत्रपती म्हणून वर्णन केलेले आहे त्यांचं. नंतर त्यांच्या अष्टप्रधान म्हणजे जेव्हा छत्रपती ते झाले तेव्हा त्यांनी अष्टप्रधान नेमले आणि त्याच्यात मग दबीर, नंतर आपले सेनापती, म्हणजे ह्या उपदेशानंतर साधारण 2 वर्ष तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन घडलं. मग हे उल्लेख कुठले बाबा, छत्रपती हा उल्लेख केला, अष्टप्रधान मंडळी म्हणजे ते हे कुठनं आले, उल्लेख कसे काय केले, म्हणजे अभंग ज्यांनी घुसटले त्यांनी लक्ष ठेवलं नाही का, मग छत्रपती हे सगळं कसं काय सांगितलं. तर छत्रपती अष्टप्रधान ही दरबारची पद्धत शिवाजीराजे तंजावर येथे शहाजी राजांच्या भेटीला गेले असताना हिंदू राज्य पद्धतीचा नमुना आणि प्रेरणा त्यांनी शहाजी राजांपासून शिवाजी महाराजांनी आधीच घेतली होती. आणि शिवाजी महाराजांना परत पुणे प्रांती पाठवताना निवडक माणसे त्यांच्याबरोबर दिली होती. त्यांचा सारा तपशील शिवभारतकारांनी शके 1559च्या मजहरमध्ये लिहिलेला आहे. पेशवे, डबीर, सबनीस, मुजुमदार, सुरनीस, सरनौबत असे उल्लेख आहेत. तसेच तेरी रकमाला कारकिर्दमध्ये शके 1519मध्येच महाराज छत्रपती शिवाजीराजे तो हवेली, तलब, किल्ले, सरसेगड येथील साधारण 13 गावच्या जमाबंदीचा तक्ता आहे. तेव्हा राज्याभिषेकानंतर छत्रपती अष्टप्रधान असा उल्लेख
राज्याभिषेकानंतरच व्हायला पाहिजे असं काही नाही. शिवाजी महाराज राजे असतानाच म्हणजे त्यांचा अभिषेक होण्याच्या अगोदरच तुकाराम महाराजांनी हे छत्रपती अष्टप्रधान हे सगळे वर्णन आधीच केलेले आहेत. त्यामुळे हे अभंग प्रक्षिप्त मांडण्याचे काही कारण नाही आहे. कारण हे जर असं वाचलं तर आधुनिक संशोधनाचा मागोवा घेतला तर या अभंगाचा अर्थ नीट लागतो. ते अभंग प्रक्षिप्त किंवा क्षेपक नाही असे म्हणायला हरकत नाही. आणि त्याशिवाय अजून मला स्वतःला एक कारण असं वाटतं की संतांच्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या ठिकाणी अतिशय निरंतर श्रद्धा होती. कुठल्याही संतांचं घ्या, अगदी पहिल्यापासून म्हणजे मुमुक्ष दशेपासून अगदी सिद्ध साधक अवस्थेपर्यंत संतांबद्दलचा आदर गाथेतील अनेक अभंगातून तुकाराम महाराजांनी केले होते. आणि त्यांच्या चरित्राकडे पाहिलं तर ते उत्कटपणे ते अनुभवायला येतो. एका अभंगात ते म्हणतात की होईन दगड गोटे चरण रजे साने मोठे पंढरीचे वाटे संत चरणी लागेन. संत चरणाच्या वाटेतली मी माती होईन, मी दगड होईन, मी गोटे होईन, मी जलाशय होईन, मी काय होईन, दुसरं काही नको. आणिक काही दुजे न मागे तुझं पाशी आठविता सुख भयन असं नाही. होईन मोचे वाहना, मी पायातले संतांच्या पायातले वाहना होईन, त्यांच्या पायातले जे काही पादत्राण आहे मोचे होईल म्हणजे पादत्राण होईल. पायी सकळ संत जना मांजर सुकर सुणा जवळीशे, संतांचं जे उच्छिष्ट आहे त्यांचं खायला मी त्यांच्याजवळचं मांजर होईल, कुत्रा होईन असं ते म्हणतायत. सांडवा पायरी वावळ वावी गंगातीरी होईन तयापरी संत. संत ज्या मार्गाने चालतात तिथं मी एखादं सरोवर होईल किंवा एखादी विहीर होईल किंवा एखादा सांडवा म्हणजे एखादा छोटासा ओढा होईल. लागे संतांपायी ऐसा ठेवी भलते ठाई तुका म्हणे देई धाक नाही जन्मांचं. संतांच्या बाबतीत त्यांच्याकडे अतिशय निरंतर श्रद्धा होती. म्हणजे संतांच्या वाटेत येणारी माती दगड गोटे मी होईन, त्यांचे पादर ताणवील वगैरे वगैरे. नाथांना जसा म्हणजे एकनाथ महाराजांना जसा ज्ञानाचा एका म्हणला जातो तसं तुकाराम महाराजांना नामाचा तुका असं म्हटलं जातं. नामदेवांच्या बद्दल सुद्धा तुकाराम महाराजांना इतकी श्रद्धा होती की खरं म्हणजे नामदेवरायांच्या सांगण्यानुसारच त्यांनी अभंग केले. कारण त्यांचा अभंग असा आहे मुळातला म्हणजे साधक दशेतला की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेव केले स्वप्ना माझी जागे सोये पांडुरंगे येऊनिया. पांडुरंगाला बरोबर घेऊन नामदेवाने मला स्वप्नात हलवून जागा केलं आणि सांगितले काम करावे कवित्व, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको. मापटाकी सळ धरली विठ्ठले, मापटाकी सळ धरली विठ्ठले, थापटून केले सावधान, प्रमाणांची संख्या सांगितली शतकोटी, उरले ते शेवटी तुका लावी. नामदेवरायांनी शतकोटी अभंगांचा पण केला होता आणि त्यांच्या आयुष्यात 96 कोटी झाले. उरलेले 4 कोटी नामदेवरायांनी तुकाराम महाराजांना सांगितले की ते तू शतकोटी अभंगाचा पण केले. माप टाकी सळ पांडुरंगे धरली उरले ते शेवटी तुकाले. 4 कोटी अभंग तुकाराम महाराजांनी केलेले. म्हणजे संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज अत्यंत विनीत होते. आणि म्हणजे नामदेवराय कसे होते ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे अगदी ते आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की वयाच्या 80व्या वर्षी पंजाबमधनं महाराष्ट्रात यायचं आणि नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे वरी देतू. संतांच्या बाबतीत नामदेवराय असं म्हणतात की संत पाय हिरे, संतांचे पाय हिऱ्याप्रमाणे आहेत आणि ते आपली पायधूळ माझ्या समाधीवर टाकतील ही माझी इच्छा आहे. म्हणून देवाच्या दारापाशी नामदेवरायांनी समाधी घेतलेली आहे. तुकाराम महाराजांचा स्वभाव तसा असते वैष्णवासारखा. संतांबद्दल प्रेम अतिशय म्हणजे सहजपणे सांगून जातो. माझे या जातीचा कोणी मज भेटो आवडीची धणी. माझ्या जातीचा कोणी भेटो म्हणजे माझ्या जातीचा म्हणजे कुणबी मराठा वगैरे नाही. माझ्या जातीचा म्हणजे माझ्या जातीचा भाविक, माझ्या जवळचा वारकरी, माझ्या जातीचा विठोबा प्रेमी, माझ्या जातीचा कोणी भक्ती करणारा, हे जे सगळं आहे ते माझ्या जातीचे भेटू. कारण ते म्हणणे आम्ही विष्णुदास आहे, भेदाभेद करणे आम्हाला अमंगळ आहे, असूच शकत नाही आमच्यात. वर्ण अभिमाने कोण झाला पावन असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांचे कर्मधर्म नारायण झाला आहेत मग ते तिन्ही लोक पावन झाले आहेत. त्यांनी उदाहरणार्थ अनेक संतांची आणि त्यांच्या जातीचा उल्लेख करून ते सगळे एक कसे आहेत हे सांगितलेले आहेत.
ते म्हणतात गोरा काय, गोरा कुंभार आहे, तू तोळाधार वैश्य आहे, रोहिदास चांभार आहे, कबीर मोमीन आहे, लतीफ मुसलमान आहे, कानोपात्रा वेश्या आहे, दादू पिंजारी आहे, चोखा मेळा बंका महार आहेत, नामा शिंपी आहे, जनाबाई शूद्र आहेत, असे अनेक दाखले त्यांनी दिले. ज्ञानदेवांच्या बाबतीत तर म्हणजे ह्या ह्याच्यात म्हणतात की यातायाती धर्म आम्हा नाही विष्णुदास, निर्णय आयसा वेदशास्त्री, वेदशास्त्राचा निर्णय असं ते ठामपणे सांगून जातात. ज्ञानदेवांच्या बाबतीत तर तुकाराम महाराज अतिशय उत्तम बोलून जातात की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामरा काय मोठेपण, पायीची वाहन पायी बरी, इतक्या विनतेने करतात. नाथांच्या बरोबर ते म्हणतात की ब्राह्मणाचा पोर खेळीये एक भला. कुठला खेळ? भक्ती मार्गाचा खेळ. ब्राह्मणाचा पोर खेळीये एक भला, तेने जन खेळकर केला. जन खेळकर केला म्हणजे काय? खेळायला लावले, ऑलिम्पिकला पाठवल्याचं नाही. खेळकर केला म्हणजे भक्ती मार्गाला लावला, भक्ती करायला शिकवली. तेने जन खेळकर केला रे, जनार्दन बसवंत करून. या जनार्दन स्वामींना बसवंत म्हणजे विठ्ठल गुरु देव करून तेने वैष्णवांचा मेळ जमविला रे, असे त्यांनी गौरवोद्गार करेल. तुकोबा आपल्या समकालीन असणारे, ज्यांनी धर्म आणि राजधर्म यांची सांगड घातलेली आहे, लोकांना भक्तीचा सदाचरणाचा मार्ग दाखवले आहे, जे योगी आहेत, जे तपस्वी आहेत, ज्यांनी लोकोद्धाराची प्रचंड चळवळ उभी केली आहे, आजूबाजूचे वातावरण पडतात आणि लोकांची मनोधारणा लक्षात घेता समाजाला कोणतरी शास्ता हवा, धर्माला संरक्षण हवे, त्यासाठी तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी, निस्वार्थी, खरा कळवळीचा संत हवा, की जो आजच्या मितीला परमेश्वरी कृपेने ईश्वराचा अंश घेऊन आलेला आहे. त्याच्या कार्याला जो ईश्वरी बळ देईल, दैवी शक्ती देईल, परमेश्वराचे अधिष्ठा देईल, ह्या शिवाला नैतिक बळ देईल. तुकाराम महाराजांना समाजाची कळकळ होती. नुसतंच भक्ती मार्गाला लावून देवदेव करण्यात तुकाराम महाराज आनंद नव्हता. पहिलं मगाशी सांगितलं, बुडता जन देखविना डोळा, येतो कळवळा म्हणून या, ही त्यांचीच उक्ती. आपल्या साधकावस्थेत तुकाराम महाराजांनी भामा डोंगरावर कैक वेळा, असं म्हणतात 1000पेक्षा जास्त वेळा, ज्ञानेश्वरीची, नाथ भागवताची, कबीरांची पारायण केली होती. अध्यात्माचे सगळं सार. तुकोबाराया योगी होते. ज्ञानदेवांनी 6व्या अध्याय सांगितलेला योगाचा त्यांना सगळा पुरेपूर नुसतं वाचून नाही, अनुभव घेतलेला होता. ज्ञानेश्वरी संपताना माऊलींनी एक क्रियायोग सांगितलेला आहे. सांगितला म्हणजे जो ज्ञानेश्वरी वाचताना आपोआप होतो, कर्मयोगी. म्हणजे आपल्या कर्माचे आचरण भगवंताने कथन केल्याप्रमाणे जो करतो, म्हणजे ज्याला कर्मफळाची आशा नसते, ज्याला कर्मकर्तृत्व किंवा अहंकार नसतो, कर्मच देवाला तो फळासकट अर्पण करतो, त्याच्या अंगी थोडे थोडे वैराग्य यायला लागते. तुकोबानीच एका अभंगात म्हटलेले आहे की प्रारब्ध क्रियमाण आम्हा भक्ता संचित नाही जाण, ह्या अवस्थेला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली असं म्हणतात. की मी माझं काम केलं, पण मला ह्या कामापासून तुम्ही चांगलं म्हणा वाईट म्हणा, तुमचं कौतुक करा, काहीतरी त्याच्याबद्दल कुठली आस्था नाही, कुठली प्रेम नाही. मी एवढं चांगलं काम केलं, मला कोणी बक्षीस दिलं नाही, कोणी माझ्या पाठीवर थापसुद्धा टाकली नाही, असली कसलीही अपेक्षा नाही. तेही नैष्कर्म सिद्धी प्राप्त झाली की प्रारब्ध संचित क्रियमाण ही जी त्रिपुटी आहे, ह्याच्यापासून भक्त मुक्त होतो आणि त्याला पुनर्जन्म येत नाही असं सांगितलेलं आहे. ते पुनर्जन्माच्या चक्रातून, म्हणजे पुनरुपी जन्म पुनरुपी मृत्यू, हे सगळ्या चक्रातून त्याची सुटका होते. साधकाची इंद्रिय त्याच्या ताब्यात राहतात. ह्या स्थितीत, नैष्कर्म्य स्थितीत काही मिळवायचे असं काही राहत नाही. तर शिवाजी महाराज कर्मयोगी होते. शिवाजी महाराज कर्मयोगी होती. त्यांना कोणती अभिलाषा वासना त्यांची ठाई नव्हती. आपले राज्य म्हणजे स्त्रीच्या इच्छेने होणारे राज्य कसे झाले पाहिजे, तर रयतेचे हाल थांबले पाहिजेत. जे अन्याय अत्याचार जुलूम होतात त्यांना पायबंद घातला पाहिजे. त्यांच्या मनात कर्माचा अहंकार कधीच नव्हता. कसा मी पळून आलो औरंगजेबच्या तावडीतून, असं कधी कोणाला म्हणलेलं आठवत नाही. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची खरोखर भेट झाली होती का, खरोखर इतिहासाला माहीत नाही. म्हणजे झाली असावी किंवा नसावी, किंवा एकदा झाली असावी असं मानलं जात आहे. तुकाराम महाराजांचे नजराणा परत करणे, त्यावर दृष्टिक्षेपसुद्धा न टाकणे,
या शब्दातील विरागी वृत्ती पाहून, प्रत्यक्षात त्यांचे प्रखर वैराग्य पाहून शिवाजी महाराज सुद्धा काही काळ अंतर्मुख झाले होते. त्यांच्या मनात वैराग्याचे विचार यायला होते. म्हणजे जी अवस्था त्यांनी ह्याच्यापाशी दक्षिणेतल्या शैल्य ह्या ठिकाणी त्यांना जी अवस्था आली होती की राज्य नको, राजकारण नको, ह्या उलटसुलट विचारांच्या झंझावातात शिवाजी महाराज सुद्धा सापडले होते. म्हणजे महाभारती अर्जुनासारखी थोडीशी वृत्ती झाली म्हणलं तरी काय हरकत नाही. तेव्हा हे जेव्हा तुकोबांना कळालं तेव्हा तुकोबा चमकले आणि ते म्हणाले, आपला क्षात्र धर्म सोडून, कर्तव्य कर्म सोडून राजे आपला संन्यास विचार घेता करतायत ते मला रुचलं नाहीये. ते या शिरी कारभार बुद्धी सारतयाची, वर्ते तैसे वर्ते बहुता गुणैकाचा. जनतेवर जर अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्यावर राजाने शिक्षा करणे हे त्याचे कर्तव्य आहे. अन्यायसे राजा न करिता दंड, बहुत ते लंड पीडिती जना. न करी निगा न काढती तृण, कैसे येती कण हातासी. तुका म्हणे संता करू नये अनृत, पाप नाही येत विचारित. तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांचं मन वळवलं. आता हे प्रत्यक्ष भेटी आणखी सांगितले का अभंगातून केलेल्या पत्रव्यवहारातून सांगितलंय हे नक्की माहीत नाही. आता एक आपल्याला कथा माहिती आहे, म्हणजे ज्यांनी तुकाराम महाराजांचा यांचा प्रभातचा सिनेमा चित्रपट पाहिला आहे की त्या ह्याच्या चाकणच्या किल्ल्यापाशी शिवाजी महाराज कीर्तनाला, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आलेले असताना यवनांचा हल्ला तिथं झालं आणि मग प्रत्येकाला हा शिवाजी, हा शिवाजी, हा शिवाजी, हा शिवाजी, मैंने शिवाजी को पकडा, मैंने शिवाजी को पकडा. पण जो चाकणचा हल्ला झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय हे साधारण 8 ते 10 वर्षाचं होतं. 8 ते 10 वर्षांचा मुलगा तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसेल अशी कुठली गोष्ट संभवत नाही. म्हणजे ही गोष्ट इतिहासातला म्हणजे बखर म्हणून ठीक आहे, गोष्ट म्हणून ठीक आहे, पण ह्याला सत्यतेची फारशी हे नाही आहे, काही कुठली म्हणजे सत्य आहे असं म्हणता येत नाही, ऐतिहासिक पुरवठा नाही आहे. हे दोघांची गाठभेट झाली की नाही, ते हे जाऊ दे, तिन्ही लोकांची तर कधी गाठभेट झाली की नाही यालाही काही सत्यता नाही आहे. एक मोठे सत्य मात्र आहे की तिन्ही व्यक्तिमत्वाने देशाच्या इतिहासावर, समाजकारणावर, धर्मकारणावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. समाजाचा उद्धार केलेला आहे, धर्मरक्षण केलेलं आहे. त्यांच्या शिकवण्याचे कर्तृत्वाचे झरे अजून या मातीत आहेत. त्याच्या उपदेशांची मुळं खोलवर गेलेली आहेत. त्यांनी झडझडून पहिला निघ असं म्हटलेलं आहे. निरपेक्षतेने काम केलेलं आहे, पोट तिडकीने काम केलेले आहे. ही 3 व्यक्ती म्हणजे जणू काही दत्तप्रभू. दत्ताने जे दत्त म्हणून दिलेले आहे त्याने इथली संस्कृती वाचली, धर्मरक्षण झाले. हे तिघे लोक दीपस्तंभ झाले, अधर्मापासून वाचवणारे दीपस्तंभ झाले. दत्त जसे धर्मावर, संस्कृतीवर कोणी आघात करणारे आक्रमण करून आले, आया बहिणीवर अत्याचार करण्यासाठी कोणी पापी नजर कुकर्मी म्हणून आले, म्हणजे कोणी आलं तर त्यांचे निर्धारण करणारे दत्त महाराज होते. किंवा हे तिन्ही लोक मिळून शिवशंकराचे त्रिशूळ झाले. भक्ती श्रद्धा पुढच्या पिढीत पाझरणारे 3 पवित्र नद्यांचे संगम त्यांचं हे होतं. त्यांनी दिले म्हणून इथली संस्कृती राहिले, धर्मरक्षण राहिले. तुकोबा आणि शिवबा यांची जरी कार्यक्षेत्र वेगळी असली तरी ते स्वभाव सारखे होते. दृढनिश्चयी, निस्पृह, निस्वार्थी, सत्शील, ध्येयनिष्ठ, देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी या बाबतीत ठाम, गरिबांचे कैवारी, खूप काही कारणामुळे समजा तुकोबांना शिवबाचा जन्म मिळाला असता आणि शिवबांना तुकोबांचा जन्म मिळाला असता तर काय झालं असतं? खरं म्हणजे काहीही फरक पडला नसता. असंच उत्तुंग कार्य झालं असतं. इतकी त्यांच्यात एकरूपता होती आणि तितकेच त्यांच्यात गुणांची एकरूपता होती. काही फरक पडला नसता. असंच उत्तुंग कार्य झालं असतं. जे शिवाजी महाराजांनी केले ते तुकोबरायांनी केलेलं आहे. म्हणून सुरुवातीला जे मी म्हटलं की दोन्ही एकरूप होते, या नरनारायणाच्या अनोख्या दोघेही जणू अद्वैतमय होते आहेत. पुढेही शतकानुशतके जोवर चंद्र सूर्य आहे, जोवर ही वसुंधरा आहे, तोवरंत हे अद्वैताचं नातं त्यांचं तसंच राहणार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की धर्माचे पाळण करणे, पाषाण खंडण हेची आम्हा करणे काम,
बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड मार तुका म्हणे सानाथोर. असे या तिघांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, शिवबाच्या चरणी आणि समर्थांच्या चरणी माझा त्रिवार वंदन, शतशः प्रणाम. नमस्कार.